नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय कुंभारे, स्पंदन करिअर इन्स्टिट्यूट नागपूरतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण सिलोजिझमचा भाग 4 बघणार आहे, ज्याच्यावर आपण कन्क्लुजन बेस्ड ऑन सम नॉट, काही नाही वर आधारित निष्कर्ष। हा भाग सर्वात जास्त ट्रिकी आहे, त्यामुळे एकदम लक्षपूर्वक तुम्ही आज लक्ष द्या। जसं की तुम्हाला निष्कर्षामध्ये म्हटलं आहे, काही बशा हे कप नाही, अशा प्रकारचं तुम्हाला निष्कर्षामध्ये विधान दिसणार। याच्यामध्ये मला काय दिसत आहे, काही नाही इंग्लिश मध्ये कसं राहणार, सम सॉसर्स आर नॉट कप्स। याच्यामध्ये काय, सम नॉट। अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला फक्त आणि फक्त काही बशा ह्या गोष्टी आयडेंटिफाय करायच्या आहे आणि ते कप आहे की नाही ते सांगायचं आहे। यासाठी आपल्याला एक छान एक्झाम्पल घ्यावा लागणार, त्यात तुम्हाला चांगल्या प्रकारे समजणार। आता आपण पहिलं एक्झाम्पल बघणार आहे। सर्वात अगोदर आपण विधान वाचून वेन डायग्राम काढून घेऊ, त्यानंतर निष्कर्षाकडे येऊ। पहिलं विधान काय म्हणते, काही पेपर पेन आहे। काही पेपर जे आहेत ते काय आहेत, पेन आहेत। काही पेपर पेन आहे। सर्व पेन स्केल आहे। सर्व पेन काय आहेत तर स्केल आहे। सर्व पेन स्केल आहे। एकही स्केल मार्कर नाही। एकही स्केल काय आहे, मार्कर नाही। आता याचा अर्थ आता तुम्हाला कळला असणार की मार्करला मी कुठे जोडू नाही शकत, स्केलला, पेनला आणि या रिजनला। मार्करला मी काही प्रमाणात पेपरला जोडू शकतो आणि मार्करला सर्वच्या सर्व याच्यात पण मी पेपरला जोडू शकतो। आता आपण निष्कर्षाकडे येऊ। हे निष्कर्ष कशा, सम नॉट वाले आहेत, काही नाही। याला आपल्याला थोडं काळजीपूर्वक बघायचं आहे। पहिला निष्कर्ष काय म्हणताय, काही पेपर मार्कर नाही। आता बघा, काही नाही वाला आहे, तर याच्यामध्ये मी काय करणार, काही पेपर, फक्त या दोन शब्दावर मी पहिले कॉन्सन्ट्रेट करणार, काही पेपर। आता पेपरचा काही भाग मला आयडेंटिफाय करावा लागणार। पेपर इकडे आहे, काही पेपर, बघा काही पेपर हा रिजन मी आयडेंटिफाय केला। काही पेपर काय म्हणतात, आता पुढचं वाचणार, मार्कर नाही। हा रिजन मार्कर असू शकतो का, तर डेफिनेटली नाही। हा काय म्हणतात, काही पेपर, सगळ्यात अगोदर आपण काही पेपर हा रिजन आयडेंटिफाय केला। पेपर मधला काही पेपर काय म्हणताय, मार्कर नाही। हा रिजन डेफिनेटली मार्कर असू शकत नाही, त्यामुळे हा निष्कर्ष जो आहे हा बरोबर आहे। दुसऱ्या याकडे जाऊ, काही स्केल मार्कर नाही। आता मी काय करणार, एवढं पूर्ण स्टेटमेंट नाही वाचणार, मी काय बघणार, काही स्केल, बस ही पूर्णच्या पूर्ण स्केल झालेली आहे आणि ह्या स्केल पैकी काही स्केल मार्कर नाही, तर हा रिजन डेफिनेटली मार्कर असू शकत नाही, म्हणजे हा निष्कर्ष सुद्धा बरोबर आहे। काही मार्कर पेपर नाही। आता मी काय करणार, काही मार्कर हा रिजन आयडेंटिफाय करणार। आता मार्करला काही रिजन आहे का, नाही। मार्करला मी स्केल, पेन आणि या रिजन सोबत कनेक्ट करू शकत नाही, पण मी बोललो की मार्करला मी असा कनेक्ट करू शकतो किंवा असाही कनेक्ट करू शकतो। काय म्हणतात, काही मार्कर, आता हे मार्कर झाले, काही मार्कर काय म्हणतो, काही मार्कर पेपर नाही। खोटा बोलताय, कारण की मला दिसत आहे काही मार्कर पेपर असू शकतात। काही मार्कर पेपर असू शकतात, हा काय म्हणताय, काही मार्कर पेपर नाही। काही मार्कर जे आहेत ते पेपर असू शकतात, त्यामुळे हा काय होणार, चूक होणार। आता तुम्ही म्हणाल की सर काही मार्कर पेपर नाहीये, इकडे दिसून तर राहील आपल्याला हे मार्कर पेपर नाहीये, पण काही मार्कर पेपर पण तर आहे। आपल्याला काय पाहिजे, 100% बरोबर पाहिजे। आता काही मार्कर पेपर नाही हे बरोबर आहे, पण काही मार्कर पेपर पण तर आहे ना, त्यामुळे आपण याला चूक ठरवू। तुम्हाला थोडं आयडिया येईल, मला माहिती आहे याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन वाढत जाईल। आपण जसे जसे समोर एक्झाम्पल घेत राहू तसं तसं तुमचं कॉन्सेप्च्युअली तुम्ही क्लिअर होत जाल। आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूया। आपली प्रोसिजर आहे, विधान वाचायचं आणि वेन डायग्राम काढायची। पहिलं विधान म्हणते, काही झाडे पेपर आहे। काही झाडे जे आहेत ते काय आहेत तर पेपर आहे। दुसरं विधान, काही पेपर पेन आहे। काही पेपर पेन आहे। काही पेपर पेन आहे। सर्व पेन कार आहे। सर्व पेन काय आहेत तर सर्व पेन
कार आहे, सर्व कार ट्रक आहे, सर्व कार काय आहे तर ट्रक आहे. एकही ट्रक सायकल नाही, एकही ट्रक काय आहे सायकल नाही. आता सायकलला जो आहे ट्रक, कार, पेन आणि या रिजन सोबत आपण कनेक्ट करू शकत नाही, पण सायकलला मी पेपर, झाड आणि या रिजन सोबत कनेक्ट करू शकतो काही प्रमाणात आणि सर्वच्या सर्व सुद्धा. आज आता आपण निष्कर्षाकडे येऊ. पहिला निष्कर्ष बघूया, काही पेपर सायकल नाही. आता काही नाही दिसलं तर मी काय करणार, फक्त आणि फक्त समोरच्या दोन वर्डवर कॉन्सन्ट्रेट करणार, काही पेपर. आता पेपरचा काही भाग मी आयडेंटिफाय करणार, काही पेपर हा झाला आणि काही पेपर हा भाग झाला, बरोबर. हे दोन भाग झाले. काय म्हणतो, सायकल नाही. आता हा भाग सायकल असू शकतो, पण हा भाग तर डेफिनेटली सायकल नसणार, कारण की सायकलला मी याच्यासोबत ट्रक, कार, पेन आणि या रिजन सोबत कनेक्ट करू शकत नाही. आणि तो काय म्हणताय, काही पेपर, काही पेपर काय म्हणताय सायकल नाही, हा भाग सायकल असू शकत नाही, त्यामुळे हा बरोबर बोलला. तुम्ही बोलाल की सर हा भाग तर असू शकतो, हा असू शकतो. आता त्यांनी जर म्हटलं असं काही पेपर सायकल आहे तर ते बरोबर झालं असतं, पण आपण इकडे काय बघत आहे, काही नाही वाले स्टेटमेंट बघत आहे आणि काही पेपर. आपण सगळ्यात अगोदर तो रिजन आयडेंटिफाय करून घेतो काही पेपरचा. आता पेपरचा काही रिजन आहे इकडे. आता हा भाग जो आहे हा सायकल कधीच असू शकत नाही, म्हणजे हा जो बोलला आहे काही पेपर सायकल नाही, हा एकदम बरोबर बोललेला आहे. काही सायकल झाडे नाही, काही नाही आहे, त्यामुळे मी सर्वात अगोदर पहिले दोन शब्द, काही सायकल. आता सायकल, सायकलचा काही भाग दिसून राहिला का मला, नाही. काय म्हणतायत, झाडे नाही, पण सायकलला जे आहे मी या ठिकाणी असा बनवू शकतो, सायकलला या ठिकाणी असा बनवू शकतो. हा काय म्हणताय, काही सायकल झाडे नाही, पण मला इकडे काय दिसत आहे, काही सायकल झाडे आहेत, काही सायकल झाडे आहेत. आणि हा काय बोलताय, काही सायकल झाडे नाही, त्यामुळे हा निष्कर्ष काय होणार, चूक होणार. काही झाडे सायकल नाही, काही झाडे. आता झाडाचा काहीतरी रिजन हा पकडू शकतो आपण. काही झाडे काय म्हणतो, सायकल नाही, पण हा तर भाग आपण सायकलला कनेक्ट करू शकतो असा. काही झाडे जे आहेत ते सायकल असू शकतात, त्यामुळे हा निष्कर्ष सुद्धा चूक ठरणार. काही झाडे सायकल नाही, नाही, काही झाडे सायकल आहेत. काही कार सायकल नाही. आता बघा, काही कार, आता कार कुठला रिजन दिसत आहे मला, हा. आणि कारचा काही भाग, कारचा काही भाग म्हणजे हा पेन मी बोलू शकतो. आणि काय म्हणतात, सायकल नाही, डेफिनेटली काही केलं तरी या रिजनला सायकल सोबत कनेक्ट मी करू शकत नाही. हा काय म्हणतात, काही कार सायकल नाही, एकदम बरोबर बोलला, काही कार सायकल नाही. आय होप तुम्हाला लक्षात आलं असणार. आलं नसणार तर व्हिडिओ थोडासा तुम्ही रिव्हर्स करून बघू शकता. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. आता आपण तिसऱ्या क्रमांकाचं एक्झाम्पल बघणार आहे. सर्वात अगोदर आपण विधाने वाचून घेऊ आणि वेन डायग्राम काढून घेऊ. सर्व केक गोड आहेत, सर्व केक गोड आहेत, सर्व केक गोड आहे. एकही गोड चॉकलेट नाही, एकही गोड काय आहे, चॉकलेट नाही, एकही गोड चॉकलेट नाही. सर्व गोड वस्तू आहे, सर्व गोड काय आहे तर वस्तू आहे. काही वस्तू उत्कृष्ट आहे, काही वस्तू उत्कृष्ट आहे. अशा प्रकारे आपली वेन डायग्राम झाली. आता आपण निष्कर्षाकडे येऊ. निष्कर्ष कसे आहेत आपले, काही नाहीवर आधारित. काही चॉकलेट उत्कृष्ट नाही. आता काही नाही दिसल्यावर मी काय करतो, सर्वात अगोदर पहिल्या दोन शब्दाकडे लक्ष देतो, काही चॉकलेट, काही चॉकलेट. आता चॉकलेटला काही भाग आहे का, नाही. काय म्हणतात, उत्कृष्ट नाही. आता चॉकलेटला मी गोड सोबत कनेक्ट करू शकत नाही आणि केक सोबत कनेक्ट करू शकत नाही, पण चॉकलेटला मी वस्तू सोबत कनेक्ट करू शकतो आणि उत्कृष्ट सोबत सुद्धा कनेक्ट करू शकतो. काही चॉकलेट उत्कृष्ट नाही, पण मी चॉकलेटला इकडे असा बनवू शकतो आणि इकडे असा क्रॉस दाखवू शकतो. ही आपली काय पॉसिबल डायग्राम आहे. तो काय म्हणतो, आता चॉकलेटला काही भाग नव्हता म्हणून बनवला, जर असता तर नाही बनवला असता. काही चॉकलेट उत्कृष्ट नाही, काही चॉकलेट मला उत्कृष्ट दिसून राहिले ना, त्यामुळे हा निष्कर्ष चूक ठरतो. काही चॉकलेट उत्कृष्ट नाही, काही चॉकलेट मला उत्कृष्ट दिसून राहिले. काही चॉकलेट वस्तू नाही, काही चॉकलेट,
काही चॉकलेट, बघा चॉकलेट वस्तू, मी तुम्हाला आधी सांगितलं की चॉकलेटला गोड आणि केक सोबत कनेक्ट करू शकत नाही, पण मी चॉकलेटला वस्तू सोबत कनेक्ट करू शकतो. मला काय दिसत आहे, काही चॉकलेट जे आहेत ते वस्तू आहेत. काय म्हणताय, काही चॉकलेट वस्तू नाही, पण मला काय दिसत आहे, काही चॉकलेट वस्तू आहेत. आपण विधानाच्या विरोधात नाही चाललेलो आहे. पॉसिबल डायग्राम मध्ये बघितलं तरी तुम्ही एकदा चेक करून घ्या. काय म्हणतात, काही चॉकलेट वस्तू नाही, काही चॉकलेट मला वस्तू दिसून राहिले, त्यामुळे हा निष्कर्ष सुद्धा काय ठरणार, चूक ठरणार. काही वस्तू चॉकलेट नाही. आता वस्तू, आता हे पूर्णच्या पूर्ण वस्तू झाले. काही वस्तू मला आयडेंटिफाय करावं लागणार. आता हे पूर्ण वस्तूपैकी हे काय झाले, काही वस्तू. काही वस्तू चॉकलेट नाही, काही वस्तू चॉकलेट नाही आहे ना, म्हणजे बरोबर बोलला. हा निष्कर्ष योग्य ठरणार. अशा पद्धतीने आपल्याला अप्रोच पाहिजे. आता आपण अजून एक दोन एक्झाम्पल पाहू ज्याच्यामध्ये तुमची क्लॅरिटी अजून वाढणार. आता आपण 4थ्या क्रमांकाचं एक्झाम्पल बघणार आहे. आपण विधाने वाचून घेऊया आणि वेन डायग्राम काढू. काही निळे हिरवे आहेत. काही निळे जे आहेत ते हिरवे आहेत. काही निळे हिरवे आहेत. काही हिरवे गुलाबी आहे. काही हिरवे गुलाबी आहे. सर्व गुलाबी पिवळे आहे. सर्व गुलाबी काय झालं तर पिवळे झाले. एकही पिवळा काळा नाही. एकही पिवळा काय आहे तर तो काळा नाही आहे. काही काळे लाल आहे. काही काळे काय आहेत तर लाल आहे. अशा प्रकारे आपली वेन डायग्राम बनली. आता आपण निष्कर्षाकडे येऊ. निष्कर्षामध्ये काय म्हणताय, काही काळे गुलाबी नाही. काही नाहीवर आधारित आहे, त्यामुळे पहिल्या दोन शब्दावर कॉन्सन्ट्रेट करणार. काही काळे. आता काळ्याचा काही भाग हा असू शकतो, हा आहे. काही काळे, काळ्याचा काही भाग मला दिसला. काय म्हणतो, गुलाबी नाही. आता काही झालं तरी काळ्याला पिवळा, गुलाबी आणि या रिजन सोबत कनेक्ट करू शकत नाही. तसंच या रिजनला सुद्धा पिवळा, गुलाबी आणि या रिजन सोबत मी कनेक्ट करू शकत नाही. आता काय बोलतात, काही काळे गुलाबी नाही. हा भाग गुलाबी असू शकतो का तर डेफिनेटली नाही. काही काळे गुलाबी नाही, हा निष्कर्ष एकदम योग्य आहे. काही लाल पिवळे नाही. काही लाल, लाल इकडे दिसत आहे मला आणि हा काही लालचा भाग झाला. काही लाल, बरोबर, काही लालचा हा काही भाग. काही लाल पिवळे नाही, हा भाग पिवळा असू शकत नाही, त्यामुळे हा निष्कर्ष सुद्धा योग्य ठरतो. काही लाल हिरवे नाही. काही लाल, काही लाल. आता काय म्हणतो, हिरवा नाही, हिरवे नाही. काही लाल हिरवे नाही, पण या रिजनला मी हिरव्या सोबत कनेक्ट करू शकतो, निळ्या सोबत करू शकतो आणि या भागात सुद्धा करू शकतो. पण या भागात गुलाबी पिवळे याच्यासोबत कनेक्ट करू शकत नाही. मला काय म्हटलंय त्यांनी, काही लाल हिरवे नाही, पण काही लाल हिरवे असू शकतात. त्यामुळे हा निष्कर्ष जो आहे तो चूक ठरणार. आय होप तुमच्या लक्षात आलं असणार. आता आपण अजून एक एक्झाम्पल बघू. आता आपला 5वा एक्झाम्पल आहे. आपण विधाने वाचूया आणि वेन डायग्राम बनवू. काही पेपर स्विच आहे. काही पेपर जे आहेत ते काय आहे, स्विच आहे. काही पेपर स्विच आहे. काही स्विच पुस्तक आहे. काही स्विच पुस्तक आहे. सर्व पुस्तक नोट आहे. सर्व पुस्तक काय आहेत तर नोट. सर्व पुस्तक नोट आहे. सर्व नोट पेन आहे. सर्व नोट पेन आहे. काही पेन स्केल आहे. काही पेन काय आहेत तर स्केल आहे. काही पेन स्केल आहे. याच्यामध्ये काय एकही नाही वाला असं विधान त्यांनी केलेलं नाही, त्यामुळे क्रॉस साईन वाला आपलं काही इकडे आलं नाही. सगळ्याच्या सगळे एलिमेंट्स, सर्वच्या सर्व घटक काय एकाच वेन डायग्राम मध्ये आहे. पहिला निष्कर्ष वाचूया आपण. काही पेपर स्केल नाही. काही नाही वर आधारित आहे, त्यामुळे आपण काय करू, काही पेपर. काही पेपर, बरोबर. काही पेपर रिजन आयडेंटिफाय केला आपण. काही पेपर काय म्हणतो, स्केल नाही, पण हा रिजन जो आहे हा स्केल असू शकतो. हा रिजन, या स्केलला मी कुठे पण कनेक्ट करू शकतो. पेनला, नोटला, पुस्तकला, स्विचला, पेपरला, कुठे पण. आणि हा काय म्हणताय, काही पेपर स्केल नाही. काही पेपर जे आहेत ते स्केल आहेत, म्हणजे असू शकतात.
काही नोट पेपर नाही, काही नोट. आता सर्वच्या सर्व नोटवाला रिजन झाला आणि त्यापैकी हे काय झालं, पुस्तक म्हणजे काही नोट. आता पुढे वाचूया, पेपर नाही, पण हा रिजन जो आहे पेपर सोबत मी कनेक्ट करू शकतो, त्यामुळे सॉरी काही पेपर स्केल नाही ना, काही पेपर स्केल नाही, हा निष्कर्ष चूक ठरणार, हा निष्कर्ष चूक ठरणार, कारण की काही पेपर स्केल असू शकतात. काही नोट पेपर नाही, काही नोट पेपर नाही, काही नोट पेपर असू शकतात, त्यामुळे हा निष्कर्ष सुद्धा काय आहे, चूक आहे. यासाठी आता बघा सगळ्याच्या सर्व घटक काय एकाच वेन डायग्राम मध्ये, यासाठी तुम्ही एक छोटी नोट लिहून घ्या दरवेळेस सारखी. जर सर्व घटक एकाच वेन डायग्राम मध्ये असेल तर काही नाही वर आधारित निष्कर्ष नेहमीच चूक असतो. काय, जर सर्वच्या सर्व घटक एकाच वेन डायग्राम मध्ये असेल तर काही नाही, सम नॉट वाला जो निष्कर्ष आहे, वर आधारित निष्कर्ष नेहमीच चूक असतो. याच्या अगोदर पण आपण बघितलं होतं की एकही नाही म्हणजे नो वर आधारित निष्कर्ष. जर सर्वच्या सर्व घटक एकाच वेन डायग्राम मध्ये असेल तर एकही नाही म्हणजे नो वाला निष्कर्ष काय, नेहमीच मी चूक ठरवणार. अजून आपण थर्ड पार्ट मध्ये बघितलं होतं की शक्यता म्हणजेच पॉसिबिलिटी, पॉसिबिलिटी कॅन बी क्वेश्चन मार्क असा तो पार्ट होता. जर सर्वच्या सर्व घटक एकाच वेन डायग्राम मध्ये असणार तर पॉसिबिलिटी किंवा शक्यता वाला निष्कर्ष नेहमीच बरोबर राहणार. आणि आज आपण बघितलं काही नाही, काही नाही म्हणजेच सम नॉट वाला निष्कर्ष असणार तर तो काय नेहमी चूक ठरणार. तुम्ही थोडे प्रॅक्टिस मध्ये या, तुम्हाला आपोआप ह्या गोष्टी क्लिक होतील. अशा पद्धतीने आतापर्यंत आपण 4 पार्ट कव्हर केलेले आहेत. याच्या पुढेही आपण 2 ते 3 टाइप्स घेणार आहे. तर कनेक्टेड राहा आणि प्रॅक्टिस करत राहा. एवढं बोलून मी आजचं लेक्चर संपवतो. थँक्यू व्हेरी मच.